रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी Papa
कुमार देवीवर बाप कुमार देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम दयातीचे नाव भूतांचे पालन जातीचे नाव भूतांचे पालन दयातीचे नाव भूतांचे पालन जातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे अनेक निर्धन कंटकांचे अनेक निर्धन कंटकांचे दयातीचे नाव भूतांचे पालन यातीचे नाव भूतांचे पालन दयातीचे नाव भूतांचे पालन यातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे अनेक निर्धन कंटकांचे अनेक निर्धन कंटकांचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार निवडिले सार आधार निवडिले सार आधार ते बाप त्याचे नाव न विचारिता नेत बापाचे नाव मी विचारिता नाही बाप त्याचे नाव न विचारिता नेत त्याचे नाव न विचारिता नेतो भलतेची उन्मत्त करी सदा भलतेचे उन्नती करते साधा भलतेचे उन्नती करते साधा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे निवडिले सार सार ते निवडिले सार सार ते तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावया तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आधी जन्म घेणे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी धर्म रक्षावयासाठी देवासही आठे जन्म घेणे देवासही आठी जन्म घेणे देवासही आठी जन्म घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार ते निवडिले सार सार ते निवडिले सार सार विठोबार कुमाई कुमार कुमार जय जय विठोबार कुमाई कुमार बार कुमाई कुमार बार कुमाई कुमार जय जय बार कुमाई कुमार कुमार
तिचे नाव दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार हे पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार ते विठ्ठल समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्त्यमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्त्यमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्त्यमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांच केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधु श्री चरण श्री गुरुंजित नमस्कारोनी आता ओम नमो ज्याद्यवेत प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करू प्रथम एका जनार्दन तुमचा दास त्याच्या मस्तक दर्शनमाद्वारा रे बेटे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्य जननी देवाचे करारविंदे न पदारविंद मुखारविंदे विनमेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुंद मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्त पाप खण्डनं स्वभक्तचित्तरञ्जन सदैव नन्दनन्दन विच्छपुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकमनङ्गरङ्ग सागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोड तुका ते गाडी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी बाग जर का मागे राहण्या की तुका या बंधू म्हणे देवा शब्द इतका चिराकावा कर जोडी तुका ते गाडी आपण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तुका या देवा या वर्ण करावा वेर कैवल्याचा पुत्र प्रकटला पुत्र चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शनारे ताप सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परस्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर असते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथास दिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या दयाती हॅलो विको कमी करा बेस भी कमी करा थोडा गेन मोकळा करा दयातीचे नाव हॅलो विको कमी करा दयातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार हे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीसाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग
जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सध्या वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे. भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा आहे यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरीय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा धर्मनीतीचं स्पष्टीकरण देणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र भोने तुमच्या माझ्या गावामध्ये सुरुवात सारखी. तुमच्या माझ्या गावाची सुरुवात, तुमचंही गाव 2 अक्षराचं आहे, माझंही गाव 2 अक्षराचं आहे. तुमच्याही गावाची सुरुवात भोनं होते, माझ्याही गावाची सुरुवात भोनं होते. फरक फक्त इतका आहे, तुम्ही भोण्यातले मी भोजातला आहे. 15 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह, या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या सोहळ्याचे आयोजक आपल्या गावातील वीर बजरंग प्रेरित व्यायामशाळा आणि जय बजरंग ग्रुपचे सगळे तरुण बांधव भोने यांच्या दातृत्वाने, सहकार्याने, सहयोगाने, अथक परिश्रमाने या ठिकाणी आपलं 15व्या वर्षाचा हा सोहळा संपन्न होत आहे. सर्वप्रथम गावातील जय बजरंग ग्रुप आणि वीर बजरंग प्रेरित व्यायामशाळेच्या तरुणांना मनापासून धन्यवाद की तुम्ही सप्ताहाचं सगळं नियोजन स्वतःकडे स्वीकारलं, दातृत्व स्वीकारलं. मला वाटतं मी भोण्यात 2ऱ्या-3ऱ्यांदा येत असेल. एकदा आलो होतो, नंदुरबारला दंगल झाली होती तेव्हा. त्याच्यानंतर 2ऱ्यांदा. रडू द्या मोकळा रडू द्या. तोंडगीण नका दाबू म्हणजे झालं. लहानपणी मी बी काही गुन्हा नव्हतो एवढा. शांत करा ना, शिराय तर बाजूला घेऊन जा. या वर्षाची 4थ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, खास करून वीर बजरंग प्रेरित व्यायामशाळा आणि जय बजरंग ग्रुप यांच्या वतीने मला ही सेवा. होडला माझं कीर्तन होतं तेव्हा आमचे टेलर गावातील सगळी तरुण मित्रमंडळ आले होते. त्यांनी मला त्यावेळेस ही सेवा दिली होती. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन मृदंग महर्षी श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही अनिल महाराज, भजन सम्राट संगीत अलंकार आपल्या गावातले सुपुत्र राम महाराज भोनेकर, श्री हरिभक्तीपरायण गान गंधर्व पुन्हा राम महाराज पाटील, श्री हरिभक्तीपरायण रावसाहेब महाराज हट्टीकर, ज्यांचं व्यासपीठ नेतृत्व आहे ते श्री हरिभक्तीपरायण आदरणीय दादाभाई महाराज आकराडेकर. साऊंड सिस्टीम अप्रतिम आमच्या भाऊंची, आणि आज खास करून आमचे दादा ऑपरेटिंगसाठी उपस्थित आहे. महाराज मला तुमच्या कीर्तनाला यायचं ऑपरेटिंगसाठी. आपल्यालाही धन्यवाद. आमच्यावरती प्रेम करणारे रिटायर PSI आपले नंदुरबारचे दाभाडे साहेब, जेव्हा जेव्हा झी टॉकीजला कीर्तन लागायचं, माझं कीर्तन लागलं की मला फोन करायचे, महाराज तुमचं कीर्तन पाहतोय बरं. आज मला फोन आला, मी तळोद्याला होतो. मला म्हणले महाराज आज मी येतोय. खरं तर त्यांच्याकडे जायचं होतं, पण गणगणीमध्ये लहानसा मेंदू माझा काय काय ध्यानात ठेवलो, गेलं विसरून. पुन्हा आपल्या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे तात्यासाहेब बहानेकर, हार्मोनियम वादक काका, माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे आमची रनाड्याची मंडळी, किशोर पाटील असतील, बापूदादा असतील, शामराव असतील, रनाड्यातली सगळी भजनी मंडळ आज कार्यक्रमाला उपस्थित आहे. आमच्या किशोरदादाला आम्ही आमचे मोठे बंधू समजतो. सुखादुःखात सदैव ही व्यक्ती आमच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सगळीच रनाड्यात कथा झाल्यात, त्याच्यामुळे त्या गावाशी माझं जवळचं नातं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या या सोहळ्याला दर्शन देण्याकरता ज्यांची उपस्थिती आहे ते आदरणीय भागवताचार्य परमपूजनीय दर्शनजी महाराज नंदुरबारकर महाराज श्रेंची उपस्थिती आहे. एकदा टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करा. आणावा लागतो तो देव, होऊन येतात ते संत, जन्माला येते ते तुम्ही आपण जीव. मायबाप, हे महाराज श्रेंचं मोठेपण आहे. मी त्यांच्या समोर कीर्तन करावं इतका मी मोठा नाही, हे त्यांचं मोठेपण आहे की ते कीर्तनाला येऊन बसले. नाही तर बाकीचे लोक कीर्तनाला जात नाही, पण महाराज श्रेंचं हे मोठेपण आहे मायबाप हो, की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. शूटिंग गेल्या 2 वर्षापासून मी लावू देत नाही, पण आमच्या भैयादादांची आहे
आणि माझं पहिलं यूट्यूबला कीर्तन ज्यांनी टाकलं ते भैया दादा आहे, त्याच्यामुळे त्यांना सवलत आहे. नाहीतर ज्या दिवसापासून माझी ती क्लिप व्हायरल झाली तेव्हापासून मी बंद केलं इथे. मला लई त्रास झाला. ती क्लिप आहे 4 वर्ष अगोदर, पण परत 15-20 दिवसातून कोणीतरी ते पुन्हा रिपीट करतं, पुन्हा खाली कमेंट घाण करतं. असो, जुना विषय. मेलेली मूर्ती उकरायची लोकांना सवय. विठाला आनंद एका गोष्टीचा आहे की आपल्या गावातील हे वीर बजरंग ग्रुपचे तरुण मित्र मंडळ भगवत कार्यामध्ये आणि परमार्थामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत. धन्य जगी तोची एक तरणा भाग्यवंत. या संप्रदायाची नीव, या संप्रदायाचा पाया, या संप्रदायाचं त्या ठिकाणी रचना, या संप्रदायाला पुनरुज्जीवन ज्यांनी दिलं ते वयाच्या 16व्या वर्षी भगवान ज्ञानोबरायांनी. वयवर्ष 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पंचदशी, विचारसागर यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. गेन वाढवा, थोडसा ट्रबल द्या, बेस कमी करून द्या. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ही क्रांती केली. प्रभू रामचंद्राने त्राटिका मारली वयाच्या. भगवान कृष्णाने कंसाचा वध केला वयाच्या. श्रीमद आद्य भगवतपाद शंकराचार्यांनी भारत भ्रमण केलं वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली वयाच्या 16व्या वर्षी. म्हणून 16वं वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. माय बापा, मला आनंद एका गोष्टीचा आहे की आपल्या गावातील तरुण भगवत कार्यामध्ये सहभागी होत आहेत. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाही तर मग 5.5 इंचाची स्क्रीन नावाचा जो राक्षस लेकरांच्या हातात आला त्याच्यामुळे काय वाटोळं झालं ते काही तुम्हाला सांगायची गरज नाही. विठाला विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन झालं. आज 5वा दिवस आहे. मला वाटतं बापांना आगमन होऊन 5वा दिवस. मूर्ती इतकी सुंदर आहे, इतकी गोड मूर्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. तात्या फार सुंदर आहे. कलाकारानं त्याचे जीव ओतलेला आहे, प्राण ओतलेला आहे. इतकी गोड दिसते मूर्ती, सुंदर आहे, हुबेहूब आहे. फक्त या मूर्तीत एकच कमतरता आहे मित्रांनो, एक कमतरता राहून गेली या मूर्तीमध्ये. कोणती? की ती मूर्ती बोलत नाही. पाहिल्यावर असं वाटतं की गणपती बाप्पाला नजर, आपले काय नजर लागेल बाप्पाला. लयच गोड दिसत आहेत बाप्पा. मायबाप सुख करताय, विघ्न हरताय, दुःखाची वार्ता निवृत्त करणार आहे. ग्रंथाची सुरुवात असो, नाटकाची सुरुवात असो, कादंबरीची सुरुवात असो की तमाशातल्या गणगवळणीची सुरुवात असो, सुरुवात गणपती बाप्पाचं नाव घेऊनच होते. भगवान ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण सुरुवात देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु आणि म्हणे निवृत्ती दास्वधारी जोजी. भगवान ज्ञानोबरायांनी सुरुवात केली ते गणेशाचं स्तवन करून. तमाशाची जरी सुरुवात झाली, लवकर यावे गणपती राया, लवकर यावे. ते म्हणते काही दिवस तिकडे होते का काय. विठाला बरं, हे कुटुंब असं आहे मायबापा हो, सगळ्यांचा एकमेकाशी विरोधाभास आहे. वडील भगवान महादेव, सध्या महादेव ट्रेंडिंगला आहेत. सध्या एकाच देवाचा ट्रेड चालू आहे फक्त, भगवान शंकर. सब समस्याओं का हल एकदम सोपं करून सांगितलं. सोपे वर्मा अम्मा, सोपं येते. भगवान महादेव एका तांब्याभर पाण्यावर प्रसन्न होतो, पण महादेवाच्या पिंडीवर तांब्याभर पाणी टाकलं, तिकून येताना दुसऱ्याचे मकईचे कणस मोडून आणले, जमत नाही. तुम्ही महादेवाला लय सस्त्यात घेतलंय. तुम्हाला वाटतं तितकं महादेव स्वस्त दैवत नाही आहे, भोळ आहे. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही, ते अजिबात नाही. महादेव मृत्यूची देवता आहे. कशाची? उत्पत्ती, स्थिती, लय. इंग्लिशमध्ये काय म्हणतात देवाला? स्पेलिंग काय त्याचे?
GOD, G फॉर जनरेट, O फॉर ऑपरेट, D फॉर डिस्ट्रॉयड. उत्पत्ती स्थिती लय हे ज्याच्या ताब्यात असतं त्याला गॉड म्हणतात. समजलं तर बरं, नाही तर DOG होतं. गॉड स्पेलिंग बदलतात, उलटे होतात डायरेक्ट. GOD आणि DOG. म्हणून ते कळालं पाहिजे. बाप्पा वेगनाहर्ता आहे. भगवान महादेव ही मृत्यूची देवता आहे. माय बाप अकाल मृत्यू हो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. भगवान शंकर महाकाल आहेत माय बाप. ऐका, भगवान महादेव आसन काय व्याघ्रांबर, वाहन काय नंदी. माय भवानी कशावर बसली आहे? बिबट्यावर नाही. सध्या बिबट्यालाही झालं. सध्या बिबट्यावर घायला बसे नव्हते काय. मी परवा एका पोराला म्हणलं, का रे माय भावानी कशावर बसली? म्हणे फॉर्च्युनरवर. त्या पोऱ्यानं पाहिल्याशी भावानी केस सोडेल. विठाला कशावर बसली जगदंबा? वाघावर. वाघाचं बैलाचं जमतं का? कार्तिक स्वामी कशावर बसले? मोरावर. महादेवाच्या गळ्यात काय? वाघ बैलावर टपलाय. कार्तिक स्वामीचा मोर भगवान शंकराच्या गळ्यातल्या सापावर टपलेला आहे. आणि तो साप गणपती बाप्पाच्या आसनावर, त्या वाहनावर टपलेला आहे, उंदीर मामावर. विरोधाभास आहे, तरी सगळं कुटुंब एकत्रित आहे. भगवान गणेश एकदा माता पार्वतीच्या मांडीवर बसले होते. माय परेशान होती, माय चिंताग्रस्त होती. जिचं लेकरू एवढं मोठं असताना त्याची आई जर चिंताग्रस्त असेल तर त्या लेकराला लाज वाटली पाहिजे. गणपती बाप्पाने सांगितलं, माय मी विघ्नहर्ता आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरती चिंता आहे. कबीर महाराज सांगता, फकीर होके फिकीर करे वही साला गद्दा आहे. माझे नाही, कबीरजींचे शब्द आहेत. फकीर होके फिकीर करे. माय मी विघ्नहर्ता आहे आणि मी विघ्नहर्ता असताना तुझ्या चेहऱ्यावरती चिंता, वाईट वाटतं. काय झालं? ती म्हणले, काय वाईट नाही वाटणार तर काय गणपती बाप्पा? म्हणले, काय झालं आई? अरे म्हणले, मी तुझ्या पप्पांच्या मांडीवर बसली पण दुसरी डोक्यावर बसली ना. कोण? जटेमध्ये गंगा गडवासो की हार, माझ्या शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर. माझ्या शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर. जटेमध्ये गंगा, गंगा बसली डोक्यात. हे ध्यानात ठेवा, जे दुसरे असते ना ते डोक्यावर बसते. समजलं तर बरं, नाही तर शेवटच्या दिवशी महाप्रसाद घेऊन जा. पार्वती मांडीवर आहे आणि गंगा जी दुसरी ती डोक्यावरच राहते. म्हणून त्या भानगडीत पडायचं. चांगल्या चांगल्यांचे टांगापलटी घोडा फरार झाले. मी नाही, तुकोबारांची शब्द आहे. एक पुरुषा दोन नारी, पाप वसे त्याच्या घरी, पाप वसे त्याच्या घरी. एक पुरुषा दोन नारी, असं तुकोबारांचं गाथ्यातलं प्रमाण. माय जगदंबा, माय गंगा डोक्यावरती आहे. अरे म्हणले, ती डोक्यावर आहे ना. गणपती बाप्पाने सांगितलं, माय माझं नाव बी गणपती आहे. जर तिला डोक्यावरून खाली नाही उतरवली ना, तुझं लेकरूच म्हणून घेणार नाही. म्हणले, काय करशील? म्हणले, काय करशील तू फक्त पहा. भगवान गणपती बाप्पाने काय केलं? गौतम ऋषींचा आश्रम आहे, माता अहिल्या आहे, सुखाचा संसार सुरू आहे. आणि मायबाप गौतम ऋषींचा अधिकार इतका मोठा होता, स्नानाला जाताना इकडून तांदूळ टाकत जायचे. तांदूळ टाकत गेले की तांदूळ मागे उगायचे, तांदूळ उगवायचे. तांदूळ पेरले तर उगतात ना, तांदूळ उगतात ना. साड पेरावी लागते. गौतम ऋषी इकडनं साल टाकत जायचे, स्नानाला गेले ते पुढे चालायचे, मागे ते धान तयार व्हायचं. आणि तिकडून आले की परत फिरले स्नान करून की तेच तांदूळ कापायचे, गुरुकुलातल्या लेकरांना शिजून खाऊ घालायचे.
गणपती बाप्पाने काय केलं? माता पार्वतीची जया नावाची दासी होती, तिला गाईचं रूप दिलं. एकूण त्या ठिकाणी गौतम ऋषी धान टाकत गेले, जसं उगलं तसं गायीनं सपाटाच लावला. परत फिरले तर लेकरांना धान्य नाही, गुरुकुलामध्ये लेकरांना आज जेवण नाही, परेशान झाले. गाय पाहिली, स्वाभाविक आहे, चिड येणार आहे, संताप येणार आहे, राग येणार आहे. त्याने दर्भाची काडी उचलली आणि त्या गायीला मारून फेकली. मारल्याबरोबर गाय मेली, ती गाय नव्हतीच. आणि मग त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. ब्रह्महत्या, स्त्री हत्या, भ्रूण हत्या चुकत नाही. भ्रूण हत्येचं, गो हत्येचं पातक लागलं. गणपती बाप्पा विद्यार्थी बनून त्यांच्याकडेच होते. शिवमहापुराणात कथा दुसरी येते. पाऊस पडत नव्हता, अवर्षण होतं, वरुणाची आराधना केली. वरुण राजाची त्या ठिकाणी त्यांनी खड्डा खोदला, त्याच्यात पाणी झालं. त्या पाण्यामध्ये शेतीन जनावरं पाणी प्यायचे. मग त्याच्यात अहिल्या मातेचे आणि ब्राह्मणांच्या स्त्रियांचे भांडणं झाले. ते भांडणं झाले म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या नवऱ्यांना काहीतरी सांगितलं आणि मग गौतम ऋषीची जिरवण्याकरता त्यांनी गणपती बाप्पाची आराधना केली, अशी शिवमहापुराणात एक कथा आहे. दुसऱ्याचे जिरवण्याच्या भानगडीत पडू नका. दुसऱ्याचे जिरवताना आपली कधी जिरते आपल्या बी ध्यानात येत नाही. सांगोबा बसायला वाघोबा, हातात घेतला नागोबा, आणि ज्यांना जिरवायला चालले त्यांचं नाव ज्ञानोबा. चांगदेव महाराज ज्ञानोबारायांची जिरवायला गेले. जिरली कोणाची? आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव. जाता ज्ञानी हे वर्म जानोनी, जाता ज्ञानी हे वर्म जानोनी. आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव. बर. गणपती बाप्पा विद्यार्थी बनून तिथेच. गुरुजीच्या चेहऱ्यावर टेन्शन पाहिलं आणि त्यांना विचारलं, तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन काहू नये? आधी म्हणे आईला तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन काहू नये. आता गुरुजीला म्हणताय तुम्हाला काय परेशानी? त्याने सांगितलं, परेशानी अशी बाळा, माझ्या हातून गोहत्येचं पातक घडलेलं आहे. म्हणले त्या हत्येतून तुम्ही मुक्त होऊ शकता. म्हणले काय करावं लागेल? म्हणले महादेवाच्या डोक्यावर जी गंगा आहे ती जर खाली उतरवली आणि तिच्यात तुम्ही स्नान केलं की तुम्ही गोहत्येतून मुक्त झालात. त्यांनी केली भगवान शंकराची आराधना. भगवान शंकर प्रकट झाले. म्हणले मागा काय मागायचं? म्हणले काहीच नाही, डोक्यातली गंगा इथे उतरावा. शंकरानं जटा आपटल्या नाशिक जिल्ह्यात. कुठे? ब्रह्मगिरीवरती. ब्रह्मगिरीवर जटा आपटल्या. जशा जटा आपटल्या गंगा आपटून खाली खाली आली. गंगा माता प्रकट झाली. यांनी स्नान केलं, गोहत्येच्या पातकातून मुक्त झाले. पण ज्यांनी आळ घेतला होता ते ऋषी स्नानाला आले. आल्याबरोबर तिला वाईट वाटलं, ती डायरेक्ट गुप्त झाली. ब्रह्मगिरीला गंगा गुप्त झाली, तिथून गुप्त झाली आणि डायरेक्ट खाली निघली. त्याला काय म्हणतात? कुशावर्त. गायीच्या गोहत्येच्या पातकातून मुक्त करण्याकरता गंगा अवतरली, म्हणून तिच्या नावाची सुरुवात गो या शब्दापासून झाली. तिचं नाव गोदावरी. गणपती बाप्पानं गंगेला डोक्यावरतून खाली उतरवलं, एवढा कारनामा गणपती बाप्पाचा आहे. आणि मग सगळ्यांनी आराधना केली. बाप्पा तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथ बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथ बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. पहा काली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसाव्या मेळ.
आहेत, अनेक कथा आहेत, अनेक त्या ठिकाणी पुराण आहेत. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. कथा जरी म्हटली तरी आधी मोरयाच आहे. मोरया मोरया. कथा मोरयाची, गणपती बाप्पाची. कथा गणपतीची, आपली नाही. आपले राडे राडे आपले सांगायचे बी कामाची नाही रे बाप, अजिबात नाही. नवऱ्यानं तांदूळ आणले इकडून कोकणातून, ते इंद्रायणी वास मारतात ते. आमचे महाराज म्हणत मला, महाराज आपण पिंपळनेरून घेऊ जाऊ म्हणे. तो म्हणे महाराज तुम्ही महाराज आहेत, जवळचे संबंध आहे, तुम्हाला 55 रुपये किलो न तांदूळ दिला, इंद्रायणी सेंटेड आहे म्हणे. घरी जेव्हा गोंटो खोललं सकाळी, राशनचा तांदूळ निघला तर राशनचा. बायाशी शिव्या दे, काय लोकायला ज्ञान शिकाडीत म्हणे माणूस. हा ये ले इंद्रायणीतला राशनच्या तांदळातला फरक समजत नाही म्हणे. नाव काय शांतपणा करीन म्हणे. बाई बोल बोलता लाच काढून टाकते बरं. आया तुमले काही लाजगीज आहे, कुठला सत्या. इकडे नाही माय, तुम्ही कथा कीर्तन 15 वर्षापासून ऐकते, तुमच्या हातून नाही होणार ते. एक बाई परवा दिवशी महादेवाले पाणी टाक्या करता नवऱ्याले म्हणे, बाई ऱ्या जाय ना म्हणे, आयुष्यभर काहीच केलं नाही म्हणे, कपाळ करंट्यानं म्हणे, जाय ना तांब्याभर पाणीचं टाक म्हणे महादेवावर. मला सांग माय, जित्या महादेवाले बैऱ्या म्हणते, तुझ्यावर खरंच महादेव कृपा करीन का भावाने. तू का म्हणे, कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. माय तुमच्याकरता दुसरा कोणताच देव नाही आहे. माता अनुसयनं कोणत्या देवाची उपासना केली? आ मसोबा काय बी सांगता, मसोबा काय हाल करणार. माता अनुसयनं पूजा कोणाची केली? पती परमेश्वराची. पती परमेश्वर. काय काय उपमा आहे तुम्हाला? हो परमेश्वर आहे हो, इकडे बा. पती परमेश्वर 90 मारस का भो. परमेश्वर रविवारी गटरमा उलटा होई जास का. परमेश्वरानं परमेश्वरासारखंच राहिलं पाहिलं हो परमेश्वर. एक बाई मला श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी, महाराज आमच्या घरचा तेवढा नाश केले म्हणे, अख्खा श्रावण महिना पाहिला नाही म्हणे करंट्यानं. रातले खाय म्हणे, जे उरे ते बी फ्रीज मध्ये पाडी दे म्हणे. आऊ करंटा मनाच नशिबमा कसा पडी या म्हणे. आऊ येणावर कसा तडाखा बी येत नाही म्हणे. म्हटलं बापरे काय गाय देस बाई, काय करे न किदरी जायला होती ते. तिना हरताली का ना काली थैली सन उन्हागर. विठाला घरोघरी इथे जाऊ द्या. काय आणलं होतं? तांदूळ, सेंटेड तांदूळ आणला. बायकोला सांगितलं खिचडी बनव. त्या अक्कालाही मालिका पाहिजे होत्या, सुख म्हणजे नक्की काय असतं. तिनं जसा गोंटीतून काढला तसा कुकरमध्ये टाकला. 3 शिट्ट्या झाल्या. कुकर लावता तुम्ही, शिट्ट्या मोजताय. लेकरं झोपवता तुम्ही, झोका देताय. कपडे धुता तुम्ही, इस्त्री करताय. आत्माराम तुकाराम भिडे. निम्मे काम माणसं करतात, निम्मे. खेड्यात बरं आहे, शहरातलं अवघड आहे हो. अवघड आहे, अवघड आहे. मी परवाच्या दिवशी पाहिलं, पहाटे 4 वाजता 4 व्हीलर मध्ये एक जोडपं खाली गादी टाकून झोपेल होतं. म्हटलं का 4 व्हीलर आहे, चांगल्या घरात दिसला का बरं झोपले? म्हणे भांडा फुकट बेटी राहीनात. अरे मग रातले मुक्कामी 4 व्हीलर लिसन. ऐरे करंटा विठाला अवघड झालं इथे. आणि पुरुष मंडळी इकडे लक्ष द्या, ध्यान ठेवा. घरात बायकोशी भांडण करताना जरा सांभाळून. बायकोशी भांडण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली बायको मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. कवई 100 डायल करेन, कवई पिंजराने गाडी जाईन, सांगता येत नाही. मोठा अवघड आहे ते.
काय गंमत आहे महाराज, राम महाराज. लोक 1500 रुपये मग मुख्यमंत्रीना पाहुणा बनी गया. 1500 रुपये मग साडू साडू होई गया 5-5 एकरवाला. तू म्हणा साडू, मी तू ना साडू. एक म्हणे महाराज आपण साडू साडू म्हणतो ताताची लग रे का बरं तुम्ही फॉर्म नाही भरेल का म्हणून. नको भाऊ मला नको रे काका. नको म्हणजे आमच्या घरी भरला होता फॉर्म, पण तो भरणारा म्हणे तुमना घरी 4 व्हीलर आहे, तुमना नाव बटावू नये. शिलगाड म्हटलं तिकडे जाऊ दे बाई. तो बी तोंड दे किती किती नाव टिपे हो बाई. 15 एकरवाला नाव टिपून म्हणून सोडी दे ना. मी भूमिहीन माणूस, म्हणा 7-12 नील होई जायले. टिपणारा बी बसेला वाजत आमना. विठ्ठल डायरेक्ट कुकर मध्ये 3 शिट्ट्या झाल्या. बसला तो जेवायला, भूक लागेल होती. बाईनं खिचडी वाढली, असा गमगमाट सुटला होता. जशी खिचडी टाकली, तांदूळ कमी आणि कढीपत्ता जास्त होता त्यांना. भूक लागेल, हात घातला आणि पहिलाच बलका, पहिलाच घास उचलला, तोंडा कडकन वाजला कडा. तो म्हणे तुला काही लाज वाटते, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा माजला. ओ मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण, देवानं लिंबू एवढा 2-2 तुला डोळे दिले, तुला खडे पाहता येत नाही का? 2 डोळे देवान तुला एवढे मोठे मोठे दिले. ती म्हणे शांतपणा नका करू. मला म्हणता म्हणे लिंबू एवढ्या 2 डोळे दिले, दिसत नाही का? मी असं म्हणते 32 दात दिले, एक खडा चावून खायला का रोग आला? घरोघरी मातीच्या चुली महाराज, जेथे जातो तेथे कपाळ सतीसे. आम्ही ज्या देशात जन्माला आलो, हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसके भुजा है, महाराष्ट्र जिसका आत्मा है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. इसे के कन कन में ईश्वर है, इसके कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. ज्या भरतानं याचे कर्मभूमी मानली, ज्या भरतानं आपलं वैराग्य याच्यात ओतलं, ज्या भरतानं बंधू प्रेम या देशाला दिलं, त्या भरताच्या नावावरतून या देशाचं नाव भारत पडलं. आपण त्या भारतात जन्माला आलेलो आहोत. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा हमारा. मी अनेक झेंडे पाहिले असतील, पण मी एकदा रायगडावरती गेलो होतो. गेलो म्हणजे मी एकदा नाही, 6 जूनला मी बऱ्याच वेळा गेलो रायगडावर राज्याभिषेकाला. ज्या ज्या वेळेस रायगडावरती गेलो, त्या रायगडावरचा भगवा झेंडा मी पाहिला, मन असा अभिमानानं छाती फुगून आली. पण मायबाप, आज जेव्हा भोण्यातला तुमचा भगवा झेंडा पाहिला, मला रायगडाची पुन्हा आठवण झाली. आमचा स्वाभिमान येतो, आमचा आणबाण शान येतो. आमच्या पूर्वजांनी, आमच्या बापजाद्यांनी, आमच्या हुतात्म्यांनी, आमच्या राष्ट्रभक्तांनी आपलं रक्त सांडलं. त्या रक्ताच्या रंगातून तो भगवा या ठिकाणी दिमाग सोडिला सुखी संसार, सोडिले सुखी घरदार, ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, त्यांच्या रक्ताचा रंग भगवा आहे. हे भगवा रंग त्या रक्तातून तयार झालेला आहे. मायबाप, हा देश सगळ्यांना आपलं मानणार आहे, पण आपल्याला बी तर बाकीच्यांनी आपलं मानलं पाहिजे. मलाही पुडका होता सुरुवातीला, लय बरेच दिवस मी कथात कीर्तनातून सर्व धर्म समभाव सांगायचो, परधर्मियांच्या प्रार्थना म्हणायचो. पण नाही मायबाप, आपला धर्म आपली माय आहे. आपली माय किती चांगली ते सांगण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याची माय कशी आपल्याला काही घेणं देणं नाही. देखा स्वधर्माते भजाल. आम्ही दुसऱ्यांना भाऊ मानतो, पण ते आम्हाला बंधू मानतात का? अजिबात नाही. भजनामध्ये सुद्धा भेसळ झाली हो. कोणत्या?
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीताराम। त्याच्यात बी बंधुभाव घातला अजिबात नाही। आम्ही आपलं मानतो पण तुम्ही आम्हाला आमचं मानलं पाहिजे ना, ते तसं मानत नाही। त्याच्यामुळे आपल्या धर्माचा प्रत्येकाला स्वाभिमान असला पाहिजे। जर नसला तर काय होतं, ओघानं येईलच आपल्या मायबापो। या राष्ट्रात आपण जन्माला आलो, अनेक संप्रदाय, वैष्णव आहे, शैव आहे, गणपती आहे, शाक्त आहे, विविधतेमध्ये एकता शोधणारा हे देश आहे। आमच्या संतांनी सांगितलं आपुला तो एक, आमच्या सगळ्यांनी एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा। म्हणून जरी विठ्ठलाचे भक्त आमचे संत होते तरी गणपती बाप्पाचंही वर्णन केलं, नमिला गणपती माऊली सरजा, गणपती माऊली सरजा, गुरु राया दंडवत, गुरु राया दंडवत, गुरु राया दंडवत। जरी पांडुरंगाचे भक्त आहे तरी गणपती बाप्पाची उपासना आहे, जरी विठ्ठलाचे भक्त आहे तरी देवीची आराधना आहे। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, हो हो महिषासुर मर्दनाला कोणे, महिषासुर मर्दनाला कोणे, विविध तापाची करावया धारणी, भक्ताला घेतो पावसी निर्वाण, आईचा जोगवा जोगवा मागे, देवीचा जोगवा जोगवा मागे, वा टाळ्या वाजवा ना एकदा आमच्या रावसाहेब महाराज। मी ज्या दिवसापासून त्यांना पाहतोय असेच येते, बदल नाही झाला, निरोगी शरीर आहे एवढा वाटतो मला त्यांचा। मग हे एअरबॅग फुगून गेली। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जगदंबेचं कौतुक आमच्या संतांनी केलं, अहो खंडोबाचं वर्णन केलं, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावर, साबुद भवनी भजनी लागा देव करा, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। आम्ही अनेकात एकत्व शोधणारे आहोत, सर्वाभूती पाहे एक वासुदेव। का विठ्ठल जडी स्तडी भरला, श्रीता ठावला बुरला, आत्म्या दृष्टीने पाही, विठ्ठल जडी स्तडी भरला, श्रीता ठावला बुरला, आत्म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल जडीच तडी भरला, रेता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची। सगळ्या ठिकाणी आम्ही ईश्वराचं अस्तित्व मान्य, ईश्वरा सर्वभूतानाम या न्यायानामची परंपरा आमचे गीताकार सांगतात। मायबाप लक्ष देऊन ऐका। लोक विचारतात महाराज काय करायचे, कथा कीर्तन भागवत रामायणाची, लोक चंद्रावरती गेले, जाऊ द्या ना, गेले ना चंद्रावरती, पण माणुसकी मसनात गेली त्याचं काय। देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, भावा भावामध्ये हाणामारी पाहिली, पतिव्रता असून उपवासी राहिली, अनाशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली। चंद्रयान 3 सफल झालं। आम्ही फक्त लहानपणी ऐकलं होतं, पडते झाडे पाहूया, लय गोड वाटे ते, त्याचं पुढचं चरण लय गोड आहे, मामी मोठी सुगरण। पहिले मामी बी सुगरण होती, आता मामी भाचा दे किसन दूध मा पाणी वती दे, भामटापणा करस मामी बी, गोडवा राहिला नाही। लहानपणचा काळ आनंदाचा होता, बालपणीचा काळ सुखाचा। महाराज टेन्शन नव्हतं, दगदग नव्हती, हप्ते नव्हते, मोबाईल नव्हता, रिचार्ज नव्हता। कोणी जर मेलं निरोप सांगायचं म्हटलं तर एकाची रात दुसऱ्याचं राखेल,
तिसरा मागे बसायला आणि दोन्ही फिट. ती एका गावाला जाय दुसरं गाव सोडून दे, दोन्ही टाईट रातचं फिरणं पडे. ते एवढं तरी बरे होते, एवढे बिबट्या नव्हते. ते बी बंद झालं असतं. काळ बदलला हो, लय लय काळ बदलला. लहानपणी शाळेमध्ये शिकवल्या जायचं, शाळा सुटली पाटी फुटली आई मला भग्याने मार. आता शाळा बी गेली पाटी बी गेली, भग्या कुठे तार फडला तो बी दिसत नाही. अजून 5 वर्षानं तुमचे लेकरं पाटी दप्तर घेऊन नाही, लॅपटॉप घेऊन शाळेत जातील. लॅपटॉप घेऊन. काळ बदलला. विज्ञान युग आहे, विज्ञान ॲक्सेप्ट करा, पण इतकं नका करू की त्याच्यामुळे वाटोळ होईल. लोक मॅड झाले, पागल झाले लोक, पागल हँग झाले, माइंड चालत नाही लोकांचा. बेवड्याला जर सकाळीच भेटली नाही ना उतारा तर त्याचं अंग थरथर कापतं. तसं ज्याला मोबाईलची सवय झाली, 5 मिनटं जर मोबाईल हातात नसला तर त्याचे व्हायब्रेशन सुरू होऊन जातात. व्यसन जडलंय, ते जाम झाले लोक. आमच्या गावात एक माणूस ड्युटीहून घरी आला, मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. भानावरच नव्हता तो. मग त्या बाईनं तर पाहायला पाहिजे, जी घरात होती तिनं, ती कोणाचं इंस्टावरती पेज पाहत होती, तिनं तांब्या भरून पाणी त्याला दिलं. तिचा नवरा जेव्हा आला तो फेसबुक पाहतो, त्याला वाटलं मी दुसऱ्या घरात घुसलो, तो आय एम सॉरी म्हणून बाहेर निघून गेला. वाटोळं झालं ना मोबाईलमुळे. फारकत्या झाल्या, फारकत्या होत आहेत. अहो 70 वर्षाचं म्हातारं, दोघी नवरा बायको सकाळी भांडत होते. मी म्हटलं आजोबा काय झालं, काहून भांडता? नाही म्हणे महाराज फारकत द्यायची. म्हटलं आता आई वय मा, अरे अख्खा गुड शिलगी घ्या काका, झालं काय? नाही नाही दलील ठेवा नाही म्हणे. अरे जाय काय, रात्री 2 वाजता मेसेज उन्हा म्हणे येईल दलील. आणि मेसेज काय होता म्हणे, ब्युटिफुल. म्हातारे म्हणे महाराज लाज वाटतं का आता यावया त्या म्हाताऱ्याला, तुम्हाला तरी खरं वाटतं का? म्हटलं बाबा कोणता मोबाईल आहे? म्हणे आहे. म्हणलं लहान इकडे. मी पाहिला, त्याच्यावरती लिहिलं होतं बॅटरी फुल. स्वास्थ्य हरवून बसलात तुम्ही. लहानपणी माझ्या मामाचं पत्र हरवलं. हा अजून आहे टिकून नाही का? शाळा चांगली तुमची, मास्तर बी चांगले. मामा भरपूर आहेत. बाप्पा ज्याच्यावर बसले त्याला काय म्हणतात? उंदीर मामा, शकुनी मामा, कंस मामा, मारीच मामा, इतिहासामध्ये शेलार मामा. ज्या शेलार मामानं उदयभान मारला तो शेलार मामा. मारीच मामा रावणाचा मामा बरा होता थोडाफार, क्वालिटीचा नाशल शकुनी मामा. भाषांचा सत्यानाश त्यानंच केला. काय गरज आहे महाराज कथा कीर्तन भागवत रामायणाची या विज्ञान युगात? गरज माणसांना आहे. मानसिक स्वास्थ्य हरवून बसलात तुम्ही, तुमच्यासाठी गरज आहे. पारायणाची गरज आहे, कथा कीर्तनांची गरज आहे, भागवताची रामायणाची गरज आहे. रामायणाने आदर्श राम दिला, महाभारताने आदर्श राजकारण दिलं, छत्रपतींनी चारित्र्यवान राजा दिला, आमचा स्वाभिमान जिवंत ठेवला. म्हणून या महापुरुषांचे चरित्र ऐकण्याची गरज आहे मायबापा. ग्रंथांची गरज आहे, संतांची गरज आहे, भगवंताची गरज आहे. देवाची गरज कशासाठी? तर ऐका, खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे, झोपणं तुमच्या हाती आहे, पहाटे उठवणं त्याच्या हाती आहे, गाडी घेणं तुमच्या हाती आहे, भोण्यापर्यंत पोचवणं त्याच्या हाती आहे, बंगला बांधणं तुमच्या हाती आहे, व त्याच्यात राहू द्यायचं की नाही. 1.5 कोटीचा बंगला बांधला, वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं आणि चिकण्या परशून पाय सरकला, पुन्हा उठलाच नाही, फायदा नाही ना. जे सुख आहे ते जर उपभोगता येत नसेल, देवाचा अवघड आहे. जेव्हा गोड खायची इच्छा असते तेव्हा गोड खायला भेटत नाही, आणि जेव्हा सगळं मिळतं तेव्हा डायबिटीज आहे, खाऊ देत नाही. काही लोक साखरच्या पोत्यावर बसले, बस मूठभर साखर खाता येत नाही महाराज. जुन्या काळामध्ये सत्यनारायण व्हायचा, गोड शिरा द्यायची लोक. पूर्वी डायबिटीस कुठे होता एवढा होता आता त्या काळात? ही जुनी मंडळी बसली होते बापू दादा? अजिबात नाही, नव्हता ना. का नव्हता? कष्ट करत होते लोक, फिरत होते.
जुन्या काळामध्ये नव्हतं मायबाप हे त्रास. का? जुन्या काळात लोक गोड बोलायचे आणि गोड बोलल्यामुळे काय व्हायचं, रक्तातला गोडपणा कमी व्हायचा. पूर्वी लोक गोड बोलायचे त्याच्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी व्हायचं. ज्या दिवसापासून लोकांनी गोड बोलणं कमी केलं, रक्तामध्ये वाढी घ्या, रक्तात वाढलं. रक्तात काय नाही ना, कोणा मोटरसायकल आणली तोंड भरून कौतुक करा, वा वा वा, अरे सायकल सुद्धा नव्हती, काय मस्त गाडी, काय तिचा मायलेज, काय तिचा कलर, हा काय गाडी, मस्त गाडी, सुंदर गाडी, एवढंच म्हणा, आनंद वाटतो त्याला. गाडी जर आणली कलर चांगला नाही तिना, अरे त्यानं त्याच्या बायकोच्या पसंत घेतली, तुला काय तडाखा झाला. आनंद व्यक्त करा ना दुसऱ्याच्या, व्यक्त होत जा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानत जा. कारण आनंदाचे डोही आनंद तरंग, त्याच्या आनंदात उडी मारली की आपल्या जीवनात आनंदाचे तरंग निर्माण होतात. म्हणून आपण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानत जा, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होता लोक. खोटं खोटं का रडणं होईना, वाईट झालो असं व्हायला नको होतं. तेवढ्यापुरतं आपण त्या दुःखात सहभागी होतो, पण दुसऱ्याच्या सुखात सहभागी व्हा. दुर्योधनाला दुसऱ्याच्या दुःखात सहभागी नाही होता आलं. महाभारतामधलं सगळ्यात बदनाम कॅरेक्टर दुर्योधनाचं आहे, सगळ्यात बदनाम. का? आमच्या संतांनी भगवंताची गरज काय एवढ्यासाठी सांगितलं माय बापू. वेद जन्माला आला, वेदापासून सुरुवात करतो आणि पहिल्या चरणापर्यंत आणून ठेवतो. वेद जन्माला आला, पण ऐका, वेद भगवंताच्या घोरण्यातून बाहेर पडला. बोल नको रे. हा वेदार्थ सागरू जो निद्रिस्ताचा घोरू, तो प्रत्यक्ष परमेश्वरू बोलिला. गीता, माफ करा, वेद भगवंताच्या घोरण्यातून बाहेर पडला. आणि झोपेत बोललेला माणूस कितपत योग्य किंवा कितपत भरोसा. झोपेत दिलेलं वचन पाळणारा एकच फक्त राजा हरिश्चंद्र. भगवान ज्ञानोबा सांगतात वेद देवाच्या घोरण्यातून निर्माण झाला. गीता ही वेदाची सुधारित आवृत्ती आहे. फेडावया मागील उणे भगवान ज्ञानोबा म्हणतात. गीता ही वेदाची सुधारित आवृत्ती आहे. पण ऐका, त्या सुधारित आवृत्तीला तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं ते ज्ञानोबा ज्ञानेश्वरीने. ते हे माय ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीने तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलं. पण ती ज्ञानेश्वरी बी सर्वसामान्यांना पाहिजे तितकी समजत नव्हती, म्हणून तुकोबारायांनी गाथ्याची निर्मिती केली. मग गाथ्यामध्ये तुकोबारायांनी सगळ्या विषयांना स्पर्श केला. भक्ती, ज्ञान, वैराग्य, गुरुनिष्ठा, शांती, मागणी, नाम, रूप, गुण, देवाचं वैभव, सगळ्या गोष्टीचा जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यामध्ये स्पर्श केला. आणि मग एकानं विचारलं की तुकोबाराया, गाथ्यात तुम्ही प्रत्येक विषयाला स्पर्श केला, आता मला सांगा तुमच्या दृष्टीतून जी जीवनामध्ये लोक दया करतायत, दया म्हणजे काय, दया कशाला म्हणतात, दयेचं स्वरूप काय, दया कोण? खरे बरो इकडे बारे, दया कोण? CID म्हणला नाही रे, तो दांडगा दया नाही रे. दया कोण? टप्पूची मम्मी बी नाही, ती बी नाही, ते बी नाही, ते बी नाही. दया, परमात्मा दया सागर आहे, परमात्मा दयाळू आहे, परमात्मा दीन दयाल आहे. भगवंताकडे दया आहे, पण देव तोंड पाहून दया करतो. देव सगळ्यांवरती दया करत नाही. दयेचं स्वरूप तुकोबाराय सांगतात, दया करणे जी पुत्राशी तेच दास आणि दासी. महाराज म्हणता आमचं दयेचं स्वरूप असं, दया करणे जे पुत्राशी, आम्ही आमच्या लेकरावरती जे प्रेम करतो तेच प्रेम दास दाशांवरती करतो. म्हणले नाही, अजून सखोल सांगा. तुकोबाराय सांगतात, मग ऐका, माझा दयाचा दृष्टिकोन असा आहे, अभंगाच्या पहिल्याच्या. दयातीचे नाव भूताचे पळण, दयातीचे नाव भूताचे पळण, दयातीचे नाव भूताचे पळण, दयातीचे नाव भूताचे पळण, दयातीचे नाव भूताचे पळण,
दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकांचे. भूत जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवान. जे जीव मात्र असतील प्राणी मात्र भूतदया ठेवा त्याने काय होऊ नये. तान्हेल्या जीवन वना माझी ही भूतदया आहे. पशूंचे पालन ही भूतदया आहे. दीन दुबळ्यांना संरक्षण देणं ही भूतदया आहे. गोरगरिबांना जवळ करणं ही भूतदया आहे. महाराज म्हणतात दया तिचे नाव भूतांचे पालन, पण उत्तरार्धात म्हणता अनेक निर्दळन कंटकांचे. कंटक म्हणजे काटा. जे काटे आहेत देशासाठी समाजासाठी धर्मासाठी जे काटे आहेत त्यांचं निर्दळन केलं पाहिजे. काही लोक राहतात या देशात, खाता या देशाचं, पण गुणगात गातात दुसऱ्या राष्ट्राचं. काही लोक या राष्ट्रात राहतात आणि या राष्ट्राची बदनामी परदेशात जाऊन करतात. असं नाही चालणार. या देशात राहतायत, या देशात तुम्हाला वंदे मातरम म्हणायला लाज वाटते. या देशानं तुम्हाला सगळं दिलं, या देशानं तुम्हाला मान सन्मान दिला. माणूस म्हणून जगण्याचं काय चालू आहे शेजारच्या राष्ट्रात? आपल्या नातूची काय परिस्थिती सध्या? नातू आहे ना आपला, एक कार्ट जन्माला आलं 47 मध्ये, नालायक निघलं. अवलाद चांगली पाहिजे, लय नालायक निघली. 47 मध्ये एक पोरग जन्माला आलं आणि 71 मध्ये त्याला एक पोरग झालं. आपला बांगलादेश होऊ नये असं वाटत असेल तर माझ्या तरुण भावांनो धर्मप्रेम बाळगा. यतो धर्म ततो जयः, धर्म रक्षती रक्षितः. तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही वीर बजरंगाच्या विचाराने प्रेरित झालेले आहात. बजरंगबलीने सदैव धर्माची कास केली. वाली अधर्मानं वागत होता, बजरंगबलीने त्याचा त्याग केला आणि सुग्रीवाच्या सोबत गेले, कारण सुग्रीव धर्माच्या बाजूने उभा राहिला. भगवान परमात्मा पांडवांच्या बाजूने उभे राहिले. जिकडे धर्म आहे तिकडे ईश्वर आहे. आपल्या धर्माचं पालन करा. धर्माच्या आड येणारे जे काटे असतील त्यांचं निर्दळन करा. काही समाजात काटे असतात. आमच्या गावात एक म्हातारा दिवसभर वट्यावर बसतं. कोणी पाहुणे आले की राम राम घालतं. राम राम काऊ कोणीकडे? हे तुमच्याच घरी. काहून? तू पोरगी पाहायला आला तो. मग हा पोरगी सुंदर रूपवान कुलवान धनवान शिलवान, पोरगी लय चांगली, फक्त तिला रविवारी फिट येतं. हे लग्न मोडणारे काटेच येते. हे काटे बी साफ केले पाहिजे. देवनी करत. या देशात एक उलट आहे. औरंग्याला 97 वर्ष आयुष्य आणि शंभूराजांना 32 वर्षाचं आयुष्य. ही विसंगती या राष्ट्रात. चांगले लोक जास्त दिवस थांबत नाही. ज्ञानोबाराय 22व्या वर्षी निघून गेले. तुकोबाराय 42व्या वर्षी निघून गेले. तुकोबाराय 32 धर्मवीर शंभूराजे 32व्या वर्षी गेले. स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी निघून गेले. दागाजी बापू लवकर निघून गेलेत. रामचैतन्य महाराज कमी वयात निघून गेले. मायबापू संत ज्या कार्य झालं की थांबत नाही. अजिबात नाही, बिलकुल नाही. पायात काटा मोडला, तुम्ही कुंपणावरचा काटा काढता, पायातला काटा काढून टाकतात. मग पायातला बी काटा आहे, कुंपणावरचाही काटा आहे. मग त्या काट्याने पायातला काटा काढला म्हणून तो काटा तुम्ही खिशात ठेवून घरी येत नाही. काटा काटाच असतो, त्याचा त्याग करावाच लागतो. नाही केला, इतिहासापासून जर आम्हाला जर काही शिक्षा मिळत नसेल तर येणारे 40 वर्ष तुमच्यासाठी अत्यंत भयानक आहेत. 1193 दिल्लीच्या तख्तावरती राजा होता पृथ्वीराज चौहान. सार्वभौम राजा होता, अखंड भारताचं साम्राज्य, बलाढ्य राजा, शूरवीर राजा. गौरीनं आक्रमण केलं, सपाटून मार खाल्ला गौरीनं. पकडला गौरीला, पृथ्वीराज चौहानच्या समोर उभं केलं आणि सांगितलं, राजा साहब गलती हो गई, एक बार माफ कर दो. मोठ्या मनाचा राजा म्हणले जाय, दिला सोडून. ते गेलं. सापाची अवलाद पुन्हा उलटली. पुन्हा त्याने आक्रमण केलं, पुन्हा झोडपल्या गेला, पुन्हा पकडला आणि पुन्हा उभा केला आणि सांगितलं, क्यों रे तूने तो मुझे वादा किया था. त्याने सांगितलं, गलती हो गई, मेरे छोटे छोटे बाल बच्चे, आप तो दरिया दिल इंसान है, गलती हो गई राजा साहब, दोबारा हिंदुस्तान के सरजमी की तरफ आंख उठा कर नहीं देखूंगा, बस एक बार मुझे जीवदान दीजिए, छोड़ दीजिए. राजाने पुन्हा सोडून दिलं. मधल्या टप्प्यात काय झालं, पृथ्वीराज चौहानचं प्रेम होतं संयोगितावरती, जयचंद राठोडाची पोरगी.
तिला स्वयंवरामधून यांनी पळवलं आणि जे पळवापळवी सुरू झाली महाराज. रावणानं सीता पळवली, कृष्णानं रुक्मिणी पळवली, कृष्णाचा पोरगा साम त्याने लक्ष्मणा पळवली, अर्जुनाने सुभद्रा पळवली, ब्रिटिशांनी भावानी तलवार पळवली. जे पळवापळवी सुरू झाली तर अजून बी सुरू झाली. मी इतिहासातलं सांगतोय. संयोगितावरती प्रेम होतं. प्रेम करा ना, जरूर करा, पण ते देवावर करा, देशावर करा किंवा धर्मावरती करा. ज्या वयात तुम्ही काहीतरी करण्याची उमेद असते त्या वयात तुम्ही रिकामे धंदे करतात. भगत सिंगांनी जर प्रेमाच्या भानगडीत पडले असते तर भगत सिंगांनी क्रांतिकारक म्हणून, हुतात्मा म्हणून फासावर गेलेच नसते. शंभूराजे जर या भानगडीत पडले असते तर वयाच्या 32व्या वर्षी धर्मासाठी प्राणार्पण केलं नसतं. प्रेम देवावर, देशावर किंवा धर्मावरतीच करा. मीराबाईनं प्रेम केलं पण ईश्वरावरतीच केलं. आज ज्यांची अष्टमी आहे ते प्रेमाचं प्रतीक आहे. आज राधाराणीची राधाष्टमी आहे. आज माय राधाचा जन्मदिवस आहे. राधा वेगळी नाही आहे. राधा मोहन एकच आहे. भगवंताची चिद्विलासिनी आहे. तीच राधा, तोच कृष्ण आहे. आम्ही घेऊन बसलो नाही राधेचं किती प्रेम होतं. नाही रे बानट, राधा तीच कृष्ण आहे. राधा मोहन, मोहन राधा एकच आहे. वेगळे नाहीत. मायबापा होते. पृथ्वीराज चौहान संयोगिता सोबत लग्न केलं. तिच्या बापाचा संताप झाला. तिचा बाप गौरीला जाऊन भेटला, जयचंद्र राठोड. या धर्माला पहिल्यापासून फंद फितोरीचा शाप आहे. हमें तो अपनों ने लुटा. मग ज्ञानोबारांच्या झोडीत दगड टाकणारे आपले, तुकोबारांचा गाथा बुडवणारे, शिवाजी महाराजांना त्रास देणारे, शंभूराजांना पकडून देणारे, राम मंदिराला विरोध करणारे, गावातला सप्ता मोडणारे, बाहेरचे येतच नाही. ते किडा पाडणारा आपलाच राहतात. दुसऱ्या धर्माची टाप नाही या मंडपात येतील म्हणून. मऊ मेना होऊन आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. दुसरे या मंडपात येत नाही. आपलेच खरंच देवाशीन का? अरे तू जन्माला घातला हेच त्या देवाची त्या ठिकाणी अस्तित्वाची पावती. देवावरती ग्रंथ, संत, भगवंत या तीन गोष्टींवर जो संशय घेतो तो आपल्या आईवर संशय घेतो. विठाल विठाल तर्क लावत बसतात लोक. देव दिमाकाचं काम नाही, दिलाचं काम आहे. दिमाकाने देव कळत नाही. दिल से, दिमाग से नहीं. भगवान दिल से मिलते, दिमाग से नहीं. एक लय लय शिकला पोरगा घरी आला. आईला सांगितलं भाऊ इतक्या दिवसातून आला, तुला मी लाडू केले, लाडू खा. तो म्हणला आई असंभव संभव करतो असं शिकून आलोय. अनहोनी को होनी कर दे. माय म्हणे काय करतो तू? म्हणे बघ हे लाडू किती आहे? माय म्हणे 2. तो म्हणे नाही 3 आहे. ती म्हणे अरे 2च आहे. तो म्हणले 3 आहे. मी सिद्ध करून देईल. म्हणले दे करून. म्हणे मोज. आई म्हणे पहिल्या लाडूला म्हणे 1, दुसऱ्याला म्हणे 2. तो म्हणे थांब, पहिला 1 आणि 2, 2 आणि 1. मायनं उलट मोजलं. हा 1 हा 2. तो म्हणे हा 1 आणि हा 2, 3. त्याचा बाप जवळ येऊन बसला. त्याचा बाप शेवटी त्याचा बाप होता ना. तो म्हणला काय रे काय सांगतोय? म्हणले बाबा मी लई शिकून आलो. म्हणले काय शिकून आला तू? म्हणे पा हे लाडू किती आहे? त्याचा बाप म्हणे बरोबर आहे. तू म्हणतो ना 3, बरोबर 3 लाडू आहेत. तो म्हणलं बाबा तुम्हाला पटलं? म्हणले मग पटलं. म्हणे मग आता? म्हणे आता काही नाही. 1 लाडू तू आई खाईन, 1 लाडू मी खाईन आणि जो 3रा आहे तो तू खाऊन घे. अरे हाती आलं काय? तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं. तर्क करून मिळालं काय? कित्येक गेले, संपले. जग तसंच आहे. मास्तर बदलले, शाळा अजून तशीच आहे. जमीन कसणारे गेले, जमीन अजून तशीच आहे. घरावाले गेलेत, घर अजून. अभंग तसेच आहे. अभंगावर कीर्तन करणारे, गायन अजून तसंच आहे. जाणार आहे माय बाप. मृत्यूला न चुकवी कोणी,
थोर असो अथवा सान, सोडी सोडी माया सारी आहे जग हे नश्वर, नश्वर आहे माय बापा. पृथ्वीराज चौहान जयचंद गेला आणि सांगितलं पृथ्वीराजला कसं पराभूत करायचं मी सांगतो. देशाचे तुकडे करणारी अवलाद आज बी देशात आहे. दुर्दैव आहे की आपल्या देशातील लोक त्यांना सपोर्ट करतात, हे बी आपलं दुर्दैवच आहे. त्यांनी सांगितलं यमुनेचा उतार कुठे कमी आहे, घोडे कसे थकून येतील, कोणत्या खिंडीतून कसं उतरायचं, कसं आक्रमण करायचं. शेवटी आक्रमण झालं, लढाई झाली, पृथ्वीराज चौहान पराभूत झाले. पृथ्वीराज चौहानला त्यांच्या समोर उभं केलं आणि सांगितलं राजा साहब अब. राजाने सांगितलं मैंने तुझे 2-3 बार जीवदान दिया है, बस मुझे जीवत छोड़ दे. त्याने सांगितलं तो गाढवपणा तुम्ही करायचा, आम्ही नाही करणार. शत्रूला हत्या तुकोबर आहे सांगतात. दयातीचे नाव पण भूतांचे पालन, पण अनेक निर्दळन कंटकाचे. काटा होता तो, त्याला तेव्हाच छाटायला पाहिजे होता. प्रतापराव गुजर बलोल खानाला त्यांनी कोंडीत पकडलं. त्याने त्याला लहान लेकरांचं त्या ठिकाणी काकुडतीला हातापाया पडला. मराठी माणूस भोळा साम, मराठी माणूस निर्मळ मनाचा असतो. दया आली, दिला सोडून. महाराजांना माहिती पडलं, महाराज चिडले. प्रतापराव सर नौबत असून शिपाईगिरी केलीत, हाती आलेला सापाला सोडून दिलं. तो पुन्हा त्या ठिकाणी फणा उगारणार, पुन्हा दंश करणार. काय केलं प्रतापराव ऐका, बलोल खानाला मातीत घातल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. आणि बेभान पेटले प्रतापराव. रात्रंदिवस बहलोल. आणि आली बातमी नेसरीच्या खिंडीमध्ये बलोल खान आहे. वेडात वीर दौडले 7 मराठे 35,000 सैन्यावरती तुटून पडले. काय लोक असतील दिवाणगी, हे दिवाणगी नाही तर मग आपली दिवाणगी. ऐशी दिवाणगी उलटा टांगून हाणला पाहिजे तुला. ही दिवाणगी राष्ट्रासाठी, ही दिवाणगी धर्मासाठी, ही दिवाणगी देवासाठी. माय बापा संपलेत प्रतापराव, पण इतिहासात अजरामर झाले. दयातीचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. तुकोबर आहे, हे तुमचं मत आहे. महाराज म्हणतात नाही, हा धर्मनीतीचा निवाडा आहे. दुसऱ्याच्या धर्मनीतीचा ऐका व्यवहार, धर्मनीतीचा ऐका व्यवहार. धर्मनीतीचा एक व्यवहार, धर्मनीतीचा एक
असं वाटतं जीव ओवाळून टाका तुमच्यावर, पण तो माया राहिला नाही आता. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार. हे काय गोड चिंतन आहे. धर्म स्त्रीचा धर्म आहे, पुरुषांचा धर्म आहे. तुमचा धर्म आहे माय रोज मालकाच्या चरणांची सेवा करणे, हा धर्म आहे तुमचा. मी नाही सांगत, मी नाही सांगत. भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय तुम्ही? अक्काऊ, भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय? कशावर झोपलाय देव? खाटवर? नाही नाही, खाटवर घ्यायला जाते. शेषनागावर झोपला. पायाजवळ कोण आहे? काय करते ती? हा फोटो पाहिला की काय सांगतो आपल्याला? लक्ष्मी देवाच्या पाय दाबते. रोज आपल्या घरात आपल्या मालकाच्या चरणांची सेवा झाली पाहिजे. ज्या घरात नवऱ्याच्या चरणांची सेवा रोज होते त्या घरात लक्ष्मी नांदते. मी असंच बोललो काल. एक बाई उभी राहिली, महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. गुडगा लोकता हो गटरमा परियस म्हणे. कधी कधी ना पायजमा बोलला बैल राज. काय काय पाया पडी नव्हते. ठोक वास मारत. धर्म आहे, स्त्रीचा धर्म आहे, पुरुषांचा धर्म आहे, विद्यार्थ्यांचा धर्म आहे, शिक्षकांचा धर्म आहे, कीर्तनकाराचा धर्म आहे, टाळकऱ्यांचा धर्म आहे, पुढाऱ्यांचा धर्म आहे, श्रीमंतांचा धर्म आहे. प्रचंड पैसा श्रीमंताने कमवायचा, पण देव देश धर्म संकटात असला तर आपला पैसा तिथे खर्चही करायचा. समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे. कशाची? पाण्याची. पण ते पाणी प्यायच्या लायकीचं नाही. तशी लय श्रीमंती आहे, पण देव देश धर्माच्या कामात पडत नाही. खारट श्रीमंती ती. काय कामाची होते श्रीमंती? एक ध्यानात ठेवा, दोनच पर्याय तुमच्या पुढे, तुमच्या म्हणजे माझ्या पुढे, तुमच्या पुढे एकच आहे. एक तर संपत्ती तुकोबारायांसारखी वाटून द्या, नाही तर मग इथे सोडून निघून जा. याच्या पलीकडे दुसरं काहीच करता येत नाही. 1 रुपया सुद्धा सोबत नेता येत नाही. 1 रुपया. तुम्ही म्हणा तुम्ही बी तर पैसे घेता. अरे हा मग पेट्रोल पंपावर काय टाकू? हा, नेणार सोबत. परमार्थ अर्थावरती अवलंबून आहे महाराज. हे महात्मे महाराज, त्यांना संसार नाही. अरे पण बाकीचा मेंटेनन्स, बाकीचा खर्च, बाकीचं धर्मकार्य जे निर्माण करते ते तुमच्यासाठी, स्वतःसाठी काय सांगा ना? वृक्ष फळ देता, स्वतः खातात. तसे संत जगात जे निर्माण करता ते समाजासाठी, स्वतःसाठी नाही. माय बाप तुमच्यासाठी आहे. सैनिकांचा धर्म आहे, शूर निघता रणी न फिरे माघारा. त्याचा धर्म आहे तो. 48, 62, 65, 71, 99 लढाया झाल्या 5. कुठल्याही लढाईतले आमचे सैनिक शहीद झाले ते पहा. एकालाही पाठीकडून गोळी लागली नाही. सगळ्यांनी छातीवरती गोळ्या घेतलेल्या आहे. प्राणपणाने लढले मावळे. इथे छातीवरती घेतलेले आहेत. तो त्यांचा धर्म आहे. त्यांनी धर्माचं पालन केलेलं आहे. आपणही धर्माचं पालन केलं. माझ्या बहिणींना सांगू इच्छितो, कारण सध्या परधर्मियांचं भयानक प्रचंड असं षडयंत्र आहे. आमच्या कित्येक मुली लव जिहादच्या बळी पडल्यात. श्रद्धा नावाची मुलगी दिल्लीमध्ये 35 तुकडे केले. तिचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलेत. रोज तिचे एक एक तुकडा बाहेर फेकला. कलकत्त्याची आमची भगिनी, तिचं त्या ठिकाणी कित्येक 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 तुम्हाला उदाहरणं सांगता येतील. एक ध्यानात ठेवा, हा तो देश आहे ज्या देशात सीतेचा अपमान केला तर प्रभू रामचंद्रानं अख्ख्या दैत्य कुळाचा नाश केला. बायकोची खोडी काढली, देवानं सगळ्यांना नेस्त नाबूद केलं. द्रौपदीच्या पदराला हात घातला, दुःशासनाचा हात उखडून फेकला. हे मेणबत्त्या पेटवण्याची संस्कृती कधीपासून सुरू झाली? आम्ही मेणबत्त्या पेटवणारे नव्हतोच. ज्याने अत्याचार केला, गुन्हा सिद्ध झाला, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आता मेणबत्त्याने पेटवायच्या, त्या हरामखोरालाच पेटवायचं. जिवंत ठेवायचंच नाही. महाभारतातला प्रसंग आठवला मला. धर्मनीती काय सांगते ऐका. द्रौपदीचं वस्त्रारण झालं, द्रौपदीच्या पदराला हात घातल्या गेला, पांडवांनी खाली माना घातल्या. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, जयद्रथ सगळ्यांनी खाली माना घातलेल्या आहे.
और भीम उभा राहिला। इस सभा में बैठे हुए क्षत्रिय सुने, जो इस संसार से गए वो भी क्षत्रिय सुने, जो इस संसार में आने वाले वो भी क्षत्रिय सुने। मैं पांडुपुत्र भीम, मैं प्रतिज्ञा करता हूं कि जिस अपवित्र हाथों से दुशासन ने मेरे पत्नी के केश पकड़कर बाल खींचकर इस कुरु की सभा में लाए थे, महादेव की सौगंध, जिस हाथ से द्रौपदी को छुआ था रणभूमि में, मैं दुशासन की छाती फाड़कर उसका लहू न पीऊं और उसके शरीर से, उसके बदन से यह हाथ उखाड़ कर न फेंक दूं तो मैं अपने पूर्वजों को मुंह नहीं दिखाऊंगा। हे महाभारतातलं वचन। रांझ्याच्या पाटलानं बलात्कार केला, राजांनी त्याचे हातपाय तोडलेत। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार। मेणबत्त्या पेटून बंद झाला आता, बस करा ते, मेणबत्त्या पेटू मागत नाही। वाघिणी आहात तुम्ही, दुर्गेचं स्वरूप आहात तुम्ही, जगदंबेचं स्वरूप आहात तुम्ही। आमच्या बहिणीच्या पत्राला कोणी हात घालत असेल, आम्ही जर शंडासारखे मूग गिळून गप्प बसत असू, धिक्कार आहे आमच्या पौरुषत्वाला, धिक्कार आहे आमच्या त्या ठिकाणी तरुणपणाला। एवढं होऊन जर आम्ही शांत बसत असू, काय एकी आमच्यामध्ये? त्यांना टोप्या घालायची लाज वाटत नाही, आमच्या लेकरांना गंध लावायची लाज वाटते। बरं, एकाने गंध लावला, दुसरा त्याला नाव ठेवतो, मी बी हिंदू आहे मला गंध लावायचे। अरे सौभाग्यवती स्त्री आहे, तिला म्हणतात, हातात बांगड्या आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे आणि कपाळी कुंकू आहे, तिला सौभाग्यवती म्हणतात। जिच्या कपाळाला कुंकू नाही तिला सौभाग्यवती म्हणता येत नाही। हिंदू आहे तर धर्माचा लाज वाटू देऊ नका, कपाळाला तिलक लावून बाहेर पडा। शरम काय धर्माची? बाकीच्या धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं पालन करणं लाज वाटत नाही, आम्हाला लाज का वाटायची? 14 वर्ष अगोदर म्हटलं होतं मी, कुंकवावाल्या गेल्या आता टेकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या। 14 वर्ष अगोदरची आमची ऑडिओ क्लिप, तेव्हा तर एकही सोशल मीडियाला ना यूट्यूब नव्हतं ना कुठलं कीर्तन नव्हतं, तेव्हा ऑडिओ क्लिप चालत होती 14 वर्ष अगोदर। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार। निवडिले सार असार ते, सार काय असार काय हे त्या ठिकाणी निवडलं। पापत्याच्या नावानं विचारिता नित भलतेचे उन्मत्त करी सदा विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये रखुमाये जय जय विठोबा धर्मनीतीचा ऐका व्यवहाराने वडिले सार सार हे। महाराजांनी हे तत्व आयुष्यभर सांभाळलं। जिजाबाईंनी 2 छत्रपती घडवले, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज।
या जगात चित्राची पूजा होत नाही, या जगात चारित्र्याची पूजा होते. राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झाले, पण जयंती आणि पुण्यतिथी फक्त छत्रपतींची साजरी होते. का? धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर केले जर जर, बाजूनी पाने दृष्ट मुगला, बाजूनी पाने दृष्ट मुगला, बाजूनी पाने दृष्ट मुगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनात जी जी जी, कीर्तीचा डंका भिडे गगनात जी जी जी. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती प्रतिज्ञा आहे. हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा आहे. 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, कोडीमाडी, साडी, तांबोळी, लोहार, ब्राह्मण, सुतार, चांभार, हरिजन, राजपूत सगळ्यांना एकत्रित केलं. भगव्या झेंड्याखाली बोलवलं. कोणी माडी होता, कोणी कोडी होता, कोणी साडी होता, कोणी लोहार होता, कोणी चांभार होता, कोणी सुतार होता, कोणी रामोशी होता, कोणी हरिजन होता, कोणी ब्राह्मण होता, कोणी राजपूत होता. सगळ्यांना एकत्रित केलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून मावळे बाहेर पडले. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, अर्पिती प्राण शोभा खातर, 16 वर्षाचा होता बहादर, असा शिव छत्रपती हलगारजी, असा छत्रपती हलगारजी, असा छत्रपती हलगारजी. जिजाबाईने छत्रपतींना घडवलं. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. ध्रुवाने आपल्या सावत्राईपासून त्या ठिकाणी विचार घेतला. भरताना सावत्राईपासून उपदेश घेतला. विभीषणाने आपल्या भावाला समजवण्याचा प्रयत्न केला की दादा, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार नाही ऐकला. रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला की भैया, जानकी माता को लौटा दो, भैया सीता मैया को लौटा दो. रावणाने सांगितलं, विभीषण मेरा भाई हो कि मेरी शत्रु की बात करता है, लानत है तुझ जैसे भाई पर, धिक्कार है तेरा, मैं तुझे मार दूं, अपमानित कर कर अपने घर से निकाल दूं, इसके पहले मेरे आंखों से ओझल हो जा, दूर हो जा. लानत है तुझ जैसे भाई पर कि जो शत्रु की बात करता है, धिक्कार है तेरा. रावणाने सांगितलं, विभीषण वह राम दर दर की ठोकर खा रहा, तो भी उसके पास जाकर दर दर की ठोकर खाएगा, भूखा मरेगा. जेव्हा रावणाने सांगितलं भूखा मरेगा, तेव्हा विभीषण उत्तर दिलं, हाँ हाँ, 1000 लोग भूखे सो जाते, मरने जाते, एक दिन भूखा सोऊंगा तो मरने जाऊंगा. समझता क्या रावण, सुबह से कह रहा हूं जानकी को लौटा दे. आमच्या तरुण भावांचं डिमांड होतं की महाराज तेवढं घ्यावं. भगवान ने सबसे खूबसूरत चीज बनाई थी इंसान. जियो भाई जो, जैसा जीना वैसा जियो. कुछ अच्छा करके जा रहा हूं, सुकून है. क्यों समझा रहा हूं मैं तुम्हें? हाँ, भूसा भरा है मेरे दिमाग में. माय बाप, महाराजांचं चारित्र्य इतकं मोठं. या जगात चित्राची पूजा होत नाही, या जगात चारित्र्याची पूजा होते. माझ्या तरुण भावांनो, शिवाजी महाराज डोक्यावरती घेण्याचा विषय नाही, शिवाजी महाराज डोक्यात ठेवण्याचा विषय आहे. महाराजांचं बोलणं, महाराजांचं वागणं, महाराजांचं चारित्र्य, महाराजांचा दृष्टिकोन, महाराजांची दूरदृष्टी, महाराजांचं मॅनेजमेंट, महाराजांचं मॅनेजमेंट आज परदेशात शिकवलं जात आहे. इस्रायल लढाई चालू आहे सध्या, गाझापट्टी इस्रायलची. इस्रायल आदर्श कोणाला मानतो? जगाच्या पाठीवरती सध्या सगळ्यात स्ट्रॉंग जर कोणाचं गुप्तहेर खातं असेल तर कोणाचं आहे? काय नाव आहे त्याचं? मोसाद. इस्रायलचं जे गुप्तहेर खातं आहे त्याचं नाव आहे मोसाद. मोसाद ही जगातली सगळ्यात इंटेलिजंट ब्युरो, जगातली 1 नंबरची ती संस्था आहे. आणि त्या मोसादच्या प्रमुखांना विचारलं होतं की तुमचं यशामागचं रहस्य काय? त्यांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार आणि त्यांचा अभ्यास करून आम्ही मोसाद चालवतो. दुर्दैव आहे आमचं, परदेशी लोकांना छत्रपती शिवराय कळाले, आमच्या लोकांना कळू नये. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कोणतं आहे? ज्ञानेश्वर माऊली करविल तैसे केले कटकट वाकडे,
नीट देवदाने तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलवले न दे माझं क्षमा करणे संधी नवी अंगभुक्ती नव्या हा उपदेश तुमचे बलबल शेष तुमच्या कृपेचे पासून जन्मजन्मी तो का म्हणे शब्द शस्त्र बोलण्याच्या ओघात एखादा वेळवाकडा शब्द निघण्याची शक्यता आहे. जर का वेळवाकडं बोलायचं माझ्या पदरात टाका भला मोठा शला या ठिकाणी आणलेला आहे का. गावातील सगळ्या तरुण मित्रमंडळ वीर बजरंग प्रेरित व्यायामशाळा माझ्या मातांना माझी विनंती आहे. जिजाबाईंनी शिवराय घडवला तुमच्या लेकरांना व्यायामशाळेत पाठवा. नको जाऊ देवगंगा गात्रे माझे पांडुरंगा. देशाला देवाला धर्माला बलदंड शरीराची आणि निरोगी त्या तरुणांची गरज आहे. म्हणून आपल्या लेकरांना व्यायामशाळेत पाठवत जा. धर्माला त्याची गरज आहे. शनिवारी आरती होते लेकरांना पाठवत जा. लेकरं जे त्या ठिकाणी धर्माचं कार्य करताय त्यांना सगळ्यांनी पाठबळ द्या सहकार्य करा. पुनश्च एकदा जय बजरंग ग्रुप पोणे या सगळ्या तरुण भावना मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर भगवान माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. विठ्ठल नाही उतारे राधे कारण आपला तुका मन जाणे पण राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. हॅलो विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी. हरिभक्त पारायण समाधान महाराज भोजेकर यांचे मी गावकऱ्यांचा बी आभारी आहे. तसेच गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो की उद्या देखील असेच एक सुंदर के राधा पदांक विलसन मधुरस्थलीके राधा यशो मुखरमत्त खगावलीके राधा विहार विपिने रमतां मनो में. श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे तेरो दासी जन्म जन्म मोहे दीजियो लाडली कीजियो ब्रजवासी. बंदो श्री हरिवंश के चरण कमल सुखधाम जिनको वंदत नित्य ही छैल छबीलो श्याम. श्री राधा वृंदावनेश्वरी करियो कृपा हमदास मोदीनन पे कृपा करो आयो तिहारे पास. श्री राधा वल्लभ लाल की. महाप्रभु श्री हरिवंश चंद्रजू महाराज की. श्रीत सेवक जू महाराज की. सद्गुरुदेव भगवान की. श्री यमुना रसराणी की. समस्त सहचरी वृंद की. समस्त ब्रजवासीन की. श्री वृंदावन धाम की. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा पहा भगवंताच्या नावाचा जयकारा थोडा जोराने लावला पाहिजे. कारण की आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या नावाची जय जर का ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ह्या जीवनामध्ये भवसागरातून आपली पराजय कधीच होत नाही. निरंतर आपली ही जयच होत असते. म्हणून श्री राधा वल्लभलाल की. आता वाटलं बोणे गावात आलो. असो प्रस्तुत प्रसंगी या ठिकाणी हरिभक्तपरायण श्री महंत समाधान महाराज भोजेकर यांनी सुंदर असे कीर्तन सेवा आणि आपल्या रसाळवाणीमधून या ठिकाणं श्री गणपती बाप्पाच्या चरणी आपली शब्द सुमनांजली पुष्पांजली त्या ठिकाणी भाव जो आहे तो समर्पित केलेला आहे. माझं सौभाग्य आणि खरं तर महाराजांनी अशी सुंदर या ठिकाणी शब्दरचना आणि त्या ठिकाणी हे कीर्तन पुष्प जे गुंफलं. महाराजांच्या नावाप्रमाणेच महाराजांचं ज्यावेळेस कीर्तन ऐकलं शाणा महाराज तर वाटतं की समाधान झालं.
हे वास्तविक जीवनाचं समाधान आहे. कारण की अशा कीर्तनकारांच्या मुखातून ज्यावेळेस आपण भगवंताची काहीतरी कीर्ती ऐकत असतो, नवे नवे तर सात्विक तात्विक चर्चेचं श्रवण करत असतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ही जी वेळ आहे, आपण जेवढ्या वेळ अशा महात्म्यांच्या अशा वैष्णवांच्या कीर्तनामध्ये उपस्थित होऊन ज्या ठिकाणी यांच्या मुखातून निघणारे शब्द श्रवण करत असतो, तर वास्तविक ते सत्कर्मी आणि सत्कर्णी लागत असतात महाराज. आणि अशा बघा किती महाराजांची दैन्यता आहे. एवढे मोठे कीर्तनकार महाराज आहे, मी तर महाराज मी बाळ आहे तुमचा, पण दैन्यता पहा विष्णू दासाची अंगी दैन्यता कशी असावी महाराज. श्री चैतन्य महाप्रभू त्रणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिनेन मानदेयं कीर्तनीयो सदा हरी. श्री सेवकजी महाराज कहतात की तृणते नीच आपण पोक आहे, तृणापेक्षा सुद्धा स्वतःला लहान समजतात ते हे वैष्णवजन. महाराजांनी मी त्यांचा बालक आहे, पण महाराजांनी आल्यावर सांगितलं की माझी लायकी नाही म्हणे यांच्यासमोर बोलायची. म्हणजेच याच्याने हे लक्षात येतं की महाराजांच्या हृदयामध्ये, एका विष्णुदासांच्या हृदयामध्ये असणारी जी दैन्यता आहे ती महाराजांच्या हृदयामध्ये विराजमान, ती प्रत्यक्ष रूपामध्ये आपण 2 तासामध्ये श्रवण केलेलीच आहे महाराज. हे यांचं मोठेपणे आणि उदारता आहे महाराज. असो, आपण या ठिकाणी सर्व उपस्थित मोठ्या संख्येने, मी पहिलेही 7 वर्षापूर्वी आलो होतो भोणे गावामध्ये, आणि त्यावेळेस काही रंग वेगळाच होता. हां, आजही तसाच रंग आहे म्हणा. आणि महाराजांची उपस्थिती त्या रंगात अजून रंग त्या ठिकाणी मिसळून देणारी आहे. आज राधाष्टमीचा सुद्धा उत्सव आहे महाराज. त्या राधाष्टमीचे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक बधाई. श्रीजी ठाकुर जी, आपके हृदय में जिस प्रकार का सत्कर्म करने का और सद्वृत्ति आपके हृदय में जो पालित पोषित हो रही वो निरंतर अग्रसर हो, और श्रीजी ठाकुर जी कृपा करें आपके जीवन में आध्यात्मिकता, भौतिकता के साथ आध्यात्मिकता भी ये वृद्धिंगत होती रहे. ये श्री राधा वल्लभ लाल जी के चरणों में प्रार्थना आहे. 2 मिनटं अजून बसून ऐकून घ्या, कारण की आल्यानंतर आमचे भोण्याचे सर्व भजनी मंडळी यांचं विशेष प्रेम आहे माझ्यावर. त्यांचं म्हणणंच असतं की महाराजांनी 2 शब्द जास्तच बोलावे, म्हणून मी 2 मिनटं अजून बोलणार आहे. आपण खरंच सौभाग्यशाली आहे की एकतर गणपती बाप्पाचं आगमन आहे, त्यातल्या त्यात श्री बजरंग ग्रुप मारुती व्यायामशाळा, वीर बजरंग प्रेरित व्यायामशाळा, या तरुण वर्गाने या ठिकाणी केलेला हा हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन, संयोजन आणि व्यवस्थासुद्धा ते स्वतःहून जिम्मेदारी घेऊन पाहत आहेत. हे अत्यंत उल्लेखनीय कार्य आहे महाराज. या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गणपती बाप्पा देखील यांना सद्बुद्धी अशीच देत राहो आणि असेच कार्य यांच्याकडून करून घेत राहो, म्हणून मारुती व्यायामशाळावाल्यांचं देखील मी कौतुक या ठिकाणी करतो आहे. आपण सौभाग्यशाली आहोत महाराज. याच्यासाठी सौभाग्यशाली आहोत कारण की सद्गुरुदेव महाराज म्हणतात की आपण बडभागी आहोत. बडभागी आहोत, बडभागी म्हणजे काय? भाग्यशाली आहोत महाराज. उमा ते जन बडभागी विषय तजी जे रामचरण अनुरागी. ते बडभागी म्हटले गेले संतोष महाराज, जे विषयाचा त्याग करून श्री राघवेंद्र प्रभूंच्या चरणाच्या भक्तीमध्ये आसक्त होत आहेत महाराज. जगत में वो जन है बडभागी, जगत में वो जन है बडभागी. कोणते जन बडभागी महाराज? कुठले लोक बडभागी? कोणते सौभाग्यशाली आहेत? कथा कहे अरु करे कीर्तन, माया ममता त्यागी, जगत में वो जन है बडभागी. महाराज, विषयाचा त्याग करून, निद्रेचा त्याग करून हे सर्व लोक इथे आता 11 साडे 11 वाजायला आले, बसलेले आहेत महाराज. अजून
आणि विशेष करून माझे 2 शब्द ऐकण्यासाठी अजून बसलेले आहेत माझ्यासारख्याचे. तर हे खरंच बडभाग्य, हे खरंच सौभाग्यशाली महाराज. यांच्या सौभाग्याचं वर्णन तर साक्षात पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा सुद्धा करत असेल महाराज. असो या कलिकालामध्ये हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं या हरिनाम संकीर्तनाच्या माध्यमातून. आणि कलियुगामध्ये केवळ एकच उपाय आहे भगवत प्राप्ती करून घेण्याचा किंवा या भवसागरातून तरुण जाण्याचा, आणि तो म्हणजे कलियुग केवल हरि गुण गाहा, गावत नर पावै भव ठाहा. केवळ केवळ परमेश्वराचं नाम संकीर्तन. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. काय सांगावं महाराज, नामाचा महिमा. तर हे असं अखंड हरिनाम संकीर्तन आपल्याला जमत नाही. आपण वर्षभर भगवंताचं नाव घेतात. आमच्या बोण्याची मंडळी चांगली आहेत, ग्रामस्थ मंडळी चांगले, भगवंताचं नाव घेतात, हरिपाठ होतं, सर्व काही होतं महाराज. पण विशेषत्वाने सर्व संघांनी मिळून सत्संग करून त्या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन जर का होत असेल तर त्याचं विशेष आयोजन म्हणजे हा कीर्तनी सप्ताह. आणि या कीर्तनी सप्ताहाच्या माध्यमातून होणारं हरिनाम संकीर्तन आणि या संकीर्तनाच्या माध्यमातून हाताने टाळी, मुखानं नामस्मरण, तुमच्या हृदयातून निघणारा एक एक विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी शब्द ही वास्तविक आपल्या जीवनामधली सत्यता आहे आणि वास्तविक आपल्या जीवनाची सफलता आहे महाराज. आणि ती सफलता तुम्ही प्राप्त करून घेत आहात याचं मला अतिशय कौतुक वाटतं. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी अगदी लहान लहान बालकांपासून तर वयोवृद्धांपर्यंत तरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी हे कीर्तन महाराजांच्या वाणीतून श्रवण केलं. पुढच्या येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये अजून श्रवण करणार आहोत. असो, सर्व कृपा असू द्या. आज राधाष्टमीचं खूप महाराजी तुम्हाला सुद्धा खूप बधाई आहे. कारण की श्री सद्गुरुदेव भगवान, आम्ही राधावल्लभ संप्रदाय परंपरेमध्ये श्रीजी राधाचरण प्रधानतः की खरत उपासी. तर श्रीजी ठाकूरजींच्या चरणाचा आश्रय आहे. श्रीजी ठाकूरजी आपल्या सर्वांवर कृपा करो. माझ्या बालकाचे वेडेवाकडे 2 शब्द महंत समाजात महाराज भोजेकर यांनी ऐकून घेतले. महाराजांच्या चरणी अतिशय धन्यतापूर्वक नम्र निवेदन करतो. वाक्पुष्प जे आहे ते ठाकूरजी श्रीजींच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे श्री राधावल्लभ लालजी यांच्या चरणी देखील मी आत्मसमर्पण भावनेने दंडवत प्रणाम करतो. पुन्हा एकदा दोन्ही हात वर करून भगवंताच्या नामाचा जय जयकार करायचा आहे. महाराज की, श्री सद्गुरुदेव भगवान की, श्री यमुना महारानी की, अष्टसखीन की, समस्त सहचरी वृंद की, श्री वृंदावन धाम की. जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम. निताई गौर हरि बोल. नमः पार्वती पते. हर हर महादेव शंभो.